गाड्या तिथे गेल्या, परंतु गाड्या जागेवरती पोहोचायला भरपूर अडचण येत होती, कारण काय की रस्ते खणलेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये JCBचे साहेब रस्ते तयार करून त्या गाड्या आलेल्या। आत्ताच्या घडीला जवळजवळ एक 20 गाड्या आमच्या इथे काम करत आहेत, ज्याच्यामध्ये वॉटर टँकर आणि फायर व्हेकल्स आणि काही सेपरेट प्रायव्हेट वॉटर टँकर्स पण आमच्याकडे अवेलेबल आहेत। 100च्या आसपास, 80 ते 100च्या आसपास जवान इथे काम करत आहेत। ही जी आग लागली होती ही साधारणतः एक तासभर तरी अगोदर आतमध्ये लागली असेल, ही नोटीस करता आली नाही, कारण काय या वाड्यामध्ये सध्या कोण राहत नाही आहे आणि हा पूर्ण लाकडी वाडा असल्यामुळे स्ट्रक्चर एकावर एक असल्यामुळे हा लाकडी वाड्याला पेट घ्यायला वेळ लागला नाही आणि ॲट अ टाईम सगळी पेटलेली आहे। आमचा पहिला प्रयत्न असा होता की आग विझवण्यासोबतच आमचा पहिला प्रयत्न असा होता की आजूबाजूला आग कुठल्याही परिस्थितीत पसरू द्यायची नाही, कारण सगळेच रहिवासी वस्त्यांनी एकमेकांना लागून भिंती आहेत, सगळ्यांनाच लोक तिथे आहेत। अशा परिस्थितीत आजूबाजूच्या लोकांनी पण सहकार्य केलं, त्यांचे सिलेंडर्स वगैरे सगळे आपण बाहेर काढलेले आहेत आणि आत्ता चारही साईडनी मारा करून ती आग कंट्रोलमध्ये आणलेली आहे। वाड्याचा काही भाग जो जुना आहे तो कोलॅप्स झालेला आहे, त्याच्यामुळे आतमध्ये आग विझवायला जाण्यासाठी खूप अडचण होते, परंतु सिच्युएशन कंट्रोलमध्ये सध्या घाबरण्याचं काय कारण आहे आणि स्थानिक आमदार साहेब रासने साहेब स्वतः इथे आहेत आणि त्यांचंही या गोष्टीवरती पूर्ण लक्ष आहे।